आता मात्र तो हसला आणि त्याने तिच्या मानेवर त्याचा एक हात ठेवून तिला स्वतःजवळ ओढलं. त्याची नजर तिच्या ओठांवर गेली तसे तिचे डोळे आपोआपच बंद झाले आणि ओठ एकमेकांपासून विलग झाले. त्याने पटकन तिच्या ओठांवर त्याचे ओठ टेकवले आणि मग दोघेही गुंतले एकमेकात त्या स्वर्गीय आनंदाची अनुभूती घेण्यासाठी. आता पुढे दोघेही एकमेकात गुंतले होते. तो हळुवार असणारा किस कधी डीप आणि पॅशनेट होत गेला आणि कधी ते दोघेही बेडवर एकमेकांच्या मिठीत झोपी गेले ते दोघांनाही कळलं नाही. सकाळी अलार्म वाजला तसा अमितने पटकन तो अलार्म बंद केला आणि बाजूला पाहिलं तर जानूने थोडी चुळबुळ केली आणि पुन्हा ती शांत झोपली. तो तिला पाहत होता आणि त्याला काल रात्रीची ती आठवली आणि त्याच्या चेहऱ्यावर एक स्माईल आली जी स्वभावाने एकदम लाजाळूचं पान असणारी त्याची जान काल एखाद्या लहान मुलीसारखं त्याच्याकडे हट्ट करत होती ओकेसाठी. आठवूनच त्याला हसूच आलं आणि मग दोघांचा तो पॅशनेट किस आठवून अंगावर एक गोड शहारा पण आला. त्याला कळलं की हा असा हट्ट तिने का केला असेल. जशी त्याची जानू त्याला ओळखत होती तसाच तो पण तर त्याच्या जानला ओळखत होताच. तो काल अस्वस्थ होता आणि तिने त्याचं माइंड चांगल्या प्रकारे डायव्हर्ट केलं होतं. तो स्वतःशीच हसला. मग त्याने पाहिलं काल त्याने सोडलेले तिचे केस अजूनही मोकळेच होते आणि ते तिचा चेहरा झाकत होते. तसे त्याने त्याच्या हाताने हळुवारपणे ते केस तिच्या चेहऱ्यावरून बाजूला केले आणि हलकेच तिच्या कपाळावर ओठ टेकवून तो तिथून उठला आणि जिममध्ये गेला. पण वर्कआउट करताना पण त्याला कालचं मानवसोबत झालेलं बोलणं आठवत होतं. जर खरंच तो मोहन राज्याध्यक्ष सापडला नाही तर त्याच्या मनाने त्याला घाबरवलं. तशी तर त्याची अख्खीच्या अख्खी टीम सज्ज होती त्याची फॅमिली प्रोटेक्ट करायला, ज्यापुढे तो मोहन राज्याध्यक्ष काहीच करू शकत नव्हता. पण ह्याआधी एकदा त्या मोहन राज्याध्यक्षांनी त्याच्या आयुष्यात जी उलथापालथ करून ठेवली होती ती खूपच भयंकर होती. म्हणून त्याचं मन घाबरत होतं. ते म्हणतात ना, दूध का जला छाछ भी फूक फूक के पीता है, तशी काही अवस्था झाली होती त्याची. त्याने मग त्याचं वर्कआउट अर्धवटच सोडलं आणि तो बाहेर आला. तो आता मॉमला ज्या रूममध्ये ठेवलं होतं तिथे गेला. त्याने पाहिलं तर मॉम एकदम शांत झोपली होती. एक नर्स त्यांच्या बाजूलाच होती आणि दुसरी बाजूच्या कॉटवर झोपली होती. दोघींपैकी एकीने अर्धा वेळ रात्रपाळी करायची होती, पण मॉमला एकटं सोडायचं नव्हतं. ऑर्डरच होती तशी. अमितने एकदा मॉमच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तो त्याच्या रूममध्ये गेला. इथे जानू लवकरच उठली होती. तिला आज मॉमसाठी डॉक्टर अंकलने सांगितलेलं सगळं डाएट स्वतः लक्ष देऊन करायचं होतं. म्हणून तिने पटकन आंघोळ करून घेतली आणि ती रूममध्येच तिची साडी नेसत होती. पण इतक्यात दरवाजा उघडण्याचा आवाज आला आणि अमित आत आला. पण त्याला पाहून तिचा तर श्वासच अडकला. तिला वाटलं नव्हतं तो इतक्या लवकर येईल, कारण त्याला यायला अजून अर्धा तास तरी शिल्लक होता. म्हणून तिने बाथरूममधल्या चेंजिंगमध्ये साडी न नेसता ती रूममध्ये साडी नेसत होती. पण तिला कुठे माहीत होतं की आज अमित अर्धवटच वर्कआउट करून परतणार आहे. ती साडीचा पदरच लावत होती. इतक्यात साहेबांची एंट्री झाली होती आणि त्याला आता समोर पाहून मॅडमच्या हातातला पदर केव्हाच खाली पडला होता. पण तिला तसं बघून अमित तर एकदम फ्लॅट झाला होता. तिची परफेक्ट फिगर फ्लॉन्ट होत होती. तिचं ते फ्लॅट बेली जी त्याची कमजोरी होती ते त्याला तिच्याजवळ ओढत होतं. भरीचभर तिचा ब्लाऊज पण डीप नेक लाईनचा होता, जो आता त्याला वेड लावत होता. तो खूप कंट्रोल करत होता स्वतःवर, पण त्याचं मन मात्र त्याच्या कंट्रोलमध्ये येतच नव्हतं. ते जे सांगत होतं तसा तो करत होता. त्याच्या सांगण्यावरून तो चालत चालत तिच्या जवळ आला. ती तर एखाद्या स्टॅच्यूसारखी उभी होती. पण जसा तो जवळ आला ती पटकन भानावर आली आणि तिने तिचे दोन्ही हात क्रॉस करून तिच्या छातीवर ठेवले
आणि मागे वळली. तो हसला आणि तिच्या पाठी जाऊन उभा राहिला. आता तो तिच्या पाठीवर हळूवार त्याची बोटं फिरवू लागला. तशी एक वीज सळसळली तिच्या शरीरात. तिने डोळे गच्च मिटून घेतले होते. पण लगेच तिच्या लक्षात आलं की त्याने तिची ती ब्लाऊजची नॉट बांधली होती. तसे तिने डोळे उघडले. पण त्याने मात्र झुकून तिच्या पाठीवर एक किस केला. तशी ती पुन्हा शहारली. आता त्याने तिच्या पोटावर हात ठेवून तिला स्वतःजवळ ओढलं. तसा त्याचा थंडगार हाताचा स्पर्श होताच ती मोहरली. तो मग तिच्या त्या फ्लॅट बेलीवर त्याच्या बोटांनी नक्षी करू लागला. तसं तिच्या शरीरात जसं काही भूकंप होत आहेत अशा फिलिंग्स येऊ लागल्या. तो तिच्या खांद्यावर डोकं ठेवून होता आणि गालाला गाल घासत होता आणि समोर आरशातून तिची होणारी अस्वस्थता स्पष्ट पाहू शकत होता. तो आता हसला आणि त्याने तिचा खाली पडलेला तो पदर उचलला आणि तिच्या खांद्यावर ठेवला. मग बोलला, जान, आता ह्या क्षणी माझ्या मनात काय काय येतंय ना ते मी तुला शब्दात पण सांगू शकत नाही. यू आर व्हेरी हॉट बेबी. तो एकदम सिडेक्टिव्ह आवाजात बोलला आणि बाथरूममध्ये निघून गेला. तेव्हा कुठे जानूने मोकळा श्वास घेतला. पण त्याच्या त्या वाक्याने तिच्या चेहऱ्यावर जी झरझर लाली पसरली होती ती काही लपता लपत नव्हती. शेवटी सगळे विचार झटकून तिने साडी नेसून घेतली आणि पटकन खाली गेली. ती किचनमध्ये गेली. तिने मेडला आधीच सांगून ठेवलेलं सगळी तयारी करून ठेवायला. आजपासून मॉमच्या खाण्यापिण्याचं सगळं तीच पाहणार होती. तिने मॉमसाठी पालकचा सूप बनवला आणि मग ती मॉमच्या रूममध्ये आली. मॉम जस्ट उठल्या होत्या. तशी जानू मॉमजवळ गेली. गुड मॉर्निंग मॉम, जानू बोलली. पण मॉम मात्र तिच्याकडे नजर टिकवून पाहत होत्या. पण नंतर मॉमला काल डॉक्टरांनी जे सांगितलं होतं ते आठवलं की ही त्यांची फॅमिली आहे. मग लगेच त्यांनी पण तिला हसून गुड मॉर्निंग केलं. तशी जानूची कळी खुलली. मॉम, झोप नीट झाली ना तुमची, जानूने विचारलं. पण त्या काही बोलल्याच नाहीत. मग जी नर्स त्यांच्यासाठी ठेवली होती तीच बोलली, मॅम, काल त्यांना सरांनी झोपेचं इंजेक्शन दिलं होतं कारण त्यांच्या बॉडीला सध्या आरामाची खूपच गरज होती. म्हणून त्या रात्री चांगल्या झोपल्या होत्या. आता त्यांना स्वतःहून जाग आली म्हणून, नाहीतर मी उठवणार पण नव्हते त्यांना. तशी जानूने होकारार्थी मान हलवली. मॉम, आता तुम्ही फ्रेश होऊन या, मग मी नाश्ता आणते तुमच्यासाठी, जानू बोलली आणि तिने नर्सकडे डोळ्यांनीच इशारा केला. तशी नर्स मॉमना बाथरूमपर्यंत घेऊन गेली. मॉमसाठी आधीच त्यांचे सगळे कपडे आणून वॉर्डरोबमध्ये लावून घेतले होते. थोड्या वेळाने मॉम तयार होऊन आल्या. पण त्या स्वतःकडे आश्चर्याने पाहत होत्या. कारण त्यांनी जी साडी नेसली होती तिच्या काही आठवणी होत्या ज्या धुसर त्यांच्या डोळ्यांसमोर येत होत्या, पण अंधुकच. शेवटी त्या येऊन बेडवर बसल्या. मग जानू आली आणि तिच्या पाठी आलेल्या कमलाताईच्या हातातलं ते पालकाचं सूप जानूने घेतलं आणि मॉमच्या पुढ्यात धरलं. मॉम, तुमच्यासाठी मी बनवलं आहे हे सूप, बघा तुम्हाला आवडते का, जानू बोलली आणि चमच्यामध्ये सूप घेऊन थोडं फुंकर मारून ती मॉमच्या तोंडाजवळ घेऊन गेली. तसे मॉमचे डोळे डबडबले. मागच्या 2-2.5 वर्षात एवढी काळजी कोणी घेतली नव्हती त्यांची. फक्त ऑर्डर्स देऊन पुढे असलेलं सगळं खाऊन संपवायला सांगायचे, बास. पण काळजीने कोणीही ना विचारपूस केली होती आणि नाही असं प्रेमाने कोणी भरवलं होतं त्यांना. आणि कोण ही कुठली पोरगी जी त्यांची मुलगी असल्यासारखी त्यांना प्रेमाने भरवू पाहत होती, जिला त्या ओळखत पण नव्हत्या. तिची त्यांच्याप्रती असलेली काळजी पाहून त्यांना आपसुकच आज भरून आलं होतं, जे आता अश्रू बनून डोळ्यातून बाहेर येत होतं. जानूने हातातला चमचा तसाच बाउलमध्ये ठेवला आणि पटकन मॉमजवळ जाऊन त्यांना कुशीत घेतलं आणि त्यांच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत राहिली. तिला कळत नव्हतं अचानक त्यांना काय झालं. काय झालं मॉम, थोड्या वेळाने मॉम शांत झाल्यावर जानूने विचारलं. तेव्हा त्यांनी काही नाही अशी मान हलवली, पण त्या एकटक जानूकडे पाहत होत्या.
मग त्यांनी जानूचा हात हातात घेतला आणि बोलल्या, जसं तू आत्ता मला प्रेमाने भरवत होतीस, माझी काळजी करत होतीस, असं इतक्या दिवसात कधी काही घडलंच नाही. मला नाही माहीत त्या दोघीजणी कोण होत्या, पण त्यांनी मला कधीही हार्म केलं नाही. वेळोवेळी जेवण आणून द्यायच्या, पण आपुलकी अशी वाटत नव्हतीच. एक तर मला त्यांची भाषा पण कळत नव्हती, म्हणून त्या जे काही सांगत होत्या ते ऐकण्यापलीकडे माझ्याकडे काहीच पर्याय नव्हता. तू माझी कोण आहेस मला नाही आठवत, पण तू खूप गोड आहेस. मॉमने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. जानूला पण भरूनच आलं त्यांचं ऐकून, पण मग तिने त्यांचा हात हातात घेतला आणि बोलली, मॉम, मी सून आहे तुमची, तुमच्या लाडक्या मुलाची बायको. पण तुम्ही मला तुमची मुलगीच समजा. मला जास्त आवडेल तुमची मुलगी बनायला. त्यावर मॉमने हसून होकारार्थी मान हलवली. आता पटकन हे सूप पिऊन घ्यायचं आहे, नाहीतर ते थंड होईल आणि मग वेळच्या वेळी तुम्हाला नाश्ता नाही दिला म्हणून तुमचा मुलगा रागवेल ना मला. तुम्हाला आवडणार आहे का ते? नाही ना? मग चला पटकन करा. जानू बोलली आणि मॉमला सूप भरवू लागली. इथे अमित थोड्या वेळाआधीच मॉमला भेटायला आला होता, पण सासू सुनेचं संभाषण ऐकत दरवाजातच उभा राहिला. त्या दोघींना तसं बघून खूप बरं वाटत होतं त्याला. शाश्वती होतीच की त्याची जान त्याच्या जवळच्या माणसांना आपलंसं करून घेईलच, आणि आज तो ते त्याच्या डोळ्यांनी पाहत होता. त्याला खूप अभिमान वाटत होता त्याच्या प्रेमाचा. आता तो मॉमच्या रूममध्ये आला. हे गुड मॉर्निंग मॉम. त्याने मॉमकडे पाहून हलकं स्मित केलं. तसं मॉम पण त्याच्याकडे पाहून हसल्या. दोघेही एकमेकांना बघत होते, पण मॉमची नजर निर्विकार होती. तर इथे अमितच्या मनात येत होतं की जाऊन मॉमना घट्ट मिठी मारावी आणि ढसाढसा रडावं त्यांच्या कुशीत. इतक्या महिन्यांचं दुःख आहे ते बाहेर काढावं आणि शांत झोपावं त्यांच्या मिठीत. पण अजून तरी ते शक्य नव्हतं, कारण अजून मॉमना त्यांच्या नात्याविषयी काहीच आठवलं नव्हतं. शेवटी त्याने अलगद स्वतःचे डोळे पुसले आणि तो रूमच्या बाहेर गेला. जानूने मग नर्सला मॉमची औषधं देण्यास सांगितलं आणि ती पण अमितच्या पाठीमागे बाहेर आली. अमित त्यांच्या बेडरूममध्ये होता. तो त्यांच्या बाल्कनीमध्ये उभा राहून अलगद डोळ्यांच्या ओलावलेल्या कडा पुसत होता. जानूने त्याला अस्वस्थ झालेलं पाहिलं होतं, म्हणून ती पटकनच त्याच्या पाठी आली होती. ती त्याच्या जवळ गेली आणि पाठीमागूनच त्याला मिठी मारली. मीत, तुम्ही ठीक आहात ना? ती बोलली. तसा तो वळला. आता तो तिच्या समोर होता आणि ती बघू शकत होती त्याच्या डोळ्यात ते दुःख जे एखाद्या मुलाला होतं. जेव्हा त्याची स्वतःची जन्मदात्री आईच त्याला ओळखत नसेल, तेव्हा त्याची काय अवस्था होत असेल. तिने तर तिच्या आईला लहानपणीच गमावलं होतं, पण तिने क्षणाक्षणाला तिच्या मीतला त्याच्या मॉमसाठी तीळ तीळ तुटताना पाहिलं होतं, म्हणून तिला त्याची खूप काळजी वाटत होती. मीत, आपलं ठरलंय ना, आपल्याला मॉमना थोडा वेळ द्यायचा आहे. जानू बोलली तशी अमितने होकारार्थी मान हलवली. मग तुम्ही प्लीज असे खचून जाऊ नका, मॉमना लवकरच सगळंच आठवेल, जानू बोलली. इतक्या दरवाजावर खटखट झाली. जानूने दार उघडलं तर कमलाताई बोलल्या, मॅम, डॉक्टर साहेब आले आहेत. तशी जानू बोलली, ठीक आहे, आम्ही येतो. मग तिने अमितला सांगितलं आणि ते दोघेही आता बाहेर आले. इथे डॉक्टर मॉमच्या रूममध्ये होते. त्यांनी मॉमना चेक केलं, थोडंसं बोलले त्यांच्याशी आणि मग हॉलमध्ये आले. अमित डॉक्टरांना भेटला. अमित, वहिनींचे रिपोर्ट्स आले आहेत. बाकी सगळे रिपोर्ट्स ओके आहेत, पण एका रिपोर्टमध्ये आम्हाला आढळलं की एक असं औषध त्यांना दिलं जात होतं की ज्यामुळे त्यांची थोड्या वेळासाठी मेमरी जात होती. पण हे औषध खूप महिने त्यांना दिलं गेलंय, म्हणून त्याचा इफेक्ट त्यांच्या बॉडीवर आहे. पण एक गोष्ट चांगली आहे की त्यांचा कधी खरंच मेमरी लॉस झालाच नव्हता. ते फक्त त्या औषधाच्या इफेक्टमुळे कोणाला ओळखत नाहीत. आणि आत्ता मी नवीन औषधांचा कोर्स चालू करतो, मग त्यानंतर त्यांना लवकरच सगळं आठवेल.
डॉक्टर बोलले. तसं अमित, जानू आणि डॅडच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. फक्त तुम्ही वारंवार त्यांना आठवण करून द्या की तुम्ही त्यांची खरी फॅमिली आहात. ओके, डॉक्टर बोलले आणि निघून गेले. अमितला हे आधीच माहीत होतं की त्यांचा मेमरी लॉस त्या औषधांमुळे झाला आहे. पण आता डॉक्टरांनी पण त्याला आश्वस्त केल्यामुळे तो निश्चिंत झाला. अमित त्याच्या घराच्या 3rd फ्लोअरवर असलेल्या त्याच्या ऑफिसमध्ये होता आणि आज तो घरूनच ऑफिसचं काम करणार होता. कारण अजूनपर्यंत मोहन राज्याध्यक्ष मोकाट होता आणि त्यामुळे तो त्याच्या फॅमिलीला रिस्कमध्ये टाकू शकत नव्हता. रॉनी पण आज सकाळीच राज्याध्यक्ष हाऊसमध्ये आला होता. रॉनी, एनी अपडेट? अमितने विचारलं. बॉस, ते आपल्या टीमने मोहन राज्याध्यक्षाच्या सगळ्या जागेवर त्यांचा शोध घेतला, पण अजूनपर्यंत त्यांचा काहीच पत्ता नाही लागला. बॉस, मला एक कळत नाही. काल आपली टीम ब्लू हेवन हॉटेलच्या बाहेरच तैनात होती, मोहन राज्याध्यक्षाच्या मागावर. पण ते बाहेर जाताना त्यांना दिसलेच नाहीत. मग प्रश्न हा पडतो की जर ते बाहेरच निघाले नाहीत हॉटेलमधून, मग असे अचानक गायब कसे झाले? रॉनी बोलला. तुम्ही हॉटेलमध्ये नीट चेक केलं का? कदाचित तो तिथेच लपून बसला असेल, अमित बोलला. येस बॉस, हॉटेलचा एक कोपरा आम्ही नीट चेक केला आहे, पण ते तिथे नाही सापडले, रॉनी बोलला. डॅम इट, मग गेला कुठे हा मोहन राज्याध्यक्ष? कुठल्या बिळात लपून बसलाय हा? अमितने जोरात समोरच्या टेबलवर हाताची मूठ आपटली. मग त्याने मानवला फोन केला. हॅलो मानव, काही पत्ता लागला का त्या मोहन राज्याध्यक्षाचा? अमित बोलला. अमित, आमचा तपास चालू आहे, पण अजून तरी आम्हाला त्यांच्याबद्दल काही माहिती मिळाली नाही. बट आय एम ट्राईंग माय लेवल बेस्ट, डोंट वरी, मानव बोलला. पण इथे अमितने नकारार्थी मान हलवली आणि फोन कट केला. आता मात्र तो विचार करू लागला की हे दोघेही नवरा बायको असे अचानक कसे काय आणि कुठे गायब झाले असतील? माझी एवढी इफिशियंट टीम आहे जी त्यांचा शोध घेत आहे, पण ते कुठेच सापडत नाहीत. आणि शहराच्या बाहेर तर ते नक्कीच गेले नसतील, कारण सगळीकडे नाकाबंदी केली आहे. मग या शहरात असूनही ते सापडत का नाहीत? विचार करून करून त्याचं डोकं भणभणायला लागलं. दुपारी जानू मॉमसाठी जेवण घेऊन त्यांच्या रूममध्ये गेली. तिने त्यांना जेवण भरवलं. त्यांनीही आज काहीही तक्रार न करता सगळं जेवण संपवलं होतं. जानूला पण बरं वाटलं. पण इतक्यात दरवाजामधून मधू, अर्णवचे आई बाबा आत आले. अर्णवची आई तर मॉमना पाहून रडायलाच लागली. तिने जाऊन घट्ट मिठी मारली मॉमना. रीमा, माझा विश्वासच बसत नाही, तू परत आलीस, अर्णवची आई रडत रडत बोलली. अमितने अर्णवला सांगितलं होतं मॉमबद्दल, पण ते मावशीला माहीत नव्हतं की त्यांची बहीण अजून जिवंत आहे. म्हणून मॉमला समोर बघून मावशीला काहीच सुधरत नव्हतं. पण मॉमने मात्र मावशींना ओळखलंच नाही. मावशी आश्चर्याने त्यांच्याकडे आणि मग जानूकडे पाहू लागल्या. तसं जानूने डोळ्यांनीच मावशीला शांत राहण्यास सांगितलं. मग जानूने मॉमना मावशीची आणि त्यांच्या फॅमिलीची ओळख करून दिली. आता जानू सगळ्यांना घेऊन बाहेर आली आणि तिने त्यांना मॉमबद्दल सगळं सांगितलं. म्हणजे कशी त्यांची मेमरी लॉस झाली आणि ती परत येण्याकरिता सगळे कसे प्रयत्न करत आहेत ते. शेवटी मावशीला पण कळलं आणि त्यांनी होकारार्थी मान हलवली. मग जानूने कमलाताईंना सगळ्यांसाठी जेवण वाढायला सांगितलं आणि ती अमितला बोलवण्यासाठी 3rd फ्लोअरवर त्याच्या ऑफिसमध्ये गेली. अमित एकटाच ऑफिसमध्ये होता. रॉनी पण राज्याध्यक्ष ग्रुपच्या मेन ऑफिसमध्ये गेला होता. जानूने पाहिलं तर अमित डोक्याला हात लावून खुर्चीवर मागे रेलून बसला होता. तिला कळलं त्याचं नक्कीच डोकं दुखत असेल. मग ती चेअरच्या मागे जाऊन उभी राहिली आणि हलकेच त्याचं डोकं चेपू लागली. पण तिच्या त्या नाजूक हातांचा स्पर्श होताच अमितच्या चेहऱ्यावर एक स्माईल आली. आता तिचा हात त्याच्या केसांतून फिरत होता. त्याला खूप बरं वाटत होतं तिच्या अशा मसाज केल्याने. एकदम रिलॅक्स. थोड्या वेळाने त्याने तिचा हात पकडून तिला स्वतःजवळ ओढलं. जानू, थँक यू डिअर. खरंच मला ह्याची गरज होती.
तुला कसं कळतं ग प्रत्येक वेळी मला काय हवं आहे ते? तो बोलला. तशी ती हसली आणि बोलली, जसं तुम्हाला कळतं माझ्या मनातलं. तो पण आता हसला. अहो चला आता, मावशी आली आहे, सोबत मधू, अर्णव आणि अंकल सुद्धा आहेत, ती बोलली. हो, मीच अर्णवला कॉल केला होता. चल आपण जाऊयात, तो बोलला आणि तिच्यासोबत खाली गेला. मग अमित सर्वांना भेटला. आज खरंच सगळेजण खूप खुश होते, कारण आज ह्या घरची गृहलक्ष्मी तिच्या घरी परतली होती. मग सगळ्यांनी जेवून घेतलं. इथे एका पॉश रूममध्ये, जिथे गरजेच्या आणि चैनीच्या सर्वच वस्तू होत्या, त्या आलिशान बेडवर तो झोपला होता. पण झोप लागत होती कुठे त्याला? फक्त डोळे मिटून पडला होता तो. बंद डोळ्यांमधूनही ती बुबुळं इकडे तिकडे फिरत असल्याची दिसत होती. मनात, डोक्यात एकच घोंगावत होतं, त्या अमित राज्याध्यक्षाला नामोहरण कसं करायचं. ह्यावेळी घाव वर्मी लागायला हवा, त्याला तोंडातून आवाज काढायलाही संधी मिळायला नको. बास, खूप संधी दिली तुला मी, पण ह्यावेळी तुझ्याकडे कोणताच पर्याय शिल्लक नसणार आहे मिस्टर अमित राज्याध्यक्ष. आता जो काही तांडव होईल तो समोरासमोर होईल. डोळे मिटलेले पण एक गडगडाटी हास्य होतं त्याच्या चेहऱ्यावर. हो, तोच तोच होता तो, मोहन आबासाहेब राज्याध्यक्ष. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.